नागपुरातल्या पारडी भागामधील शिवनगर शिवारामध्ये आज बिबट्या सकाळी दिसून आला आणि त्याने काही लोकांना जखमी केलेला आहे। आपण सध्या त्याच भागामध्ये आहे। या भागातील 2 घरांमध्ये जो आहे तो बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पाहू शकतो कशा पद्धतीने प्रचंड गर्दी जी आहे हे स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। एकीकडे भीतीचं वातावरण आहे तर दुसरीकडे जखमी झालेले लोक आहे। त्या या सगळ्या परिस्थितीसाठी मोठ्या प्रमाणात घरांवर जे आहे लोक सध्या चढलेले आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता वन विभाग अजून पोहोचायचा आहे। वन विभागाचे काही कर्मचारी पोहोचलेले आहे, पोलीस विभाग पोहोचलेला आहे। दिसत असल्या या 2 घरामध्ये बिबटे असल्याची माहिती आहे आणि पोलीस या ठिकाणी जे आहे कुठली अनुचित प्रकार घडू नये खबरदारी म्हणून जे आहे केलं जात आहे। त्याच पद्धतीने वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते ड्रोनच्या साहाय्याने जसं ज्या पद्धतीने आपल्याला मागच्याच आपण पाहिलं भांडेवाडीमध्ये जेव्हा घुसला होता ड्रोनच्या साहाय्याने पहिले त्याची चेक केलं होतं कुठल्या भागात बसून आहे हे सगळी पाहणी केली होती। तशाच पद्धतीची पाहणी ड्रोनच्या साहाय्याने जे आहे केली जाते। काय करणार ड्रोनच्या सर्चिंग सुरू आहे। बाजूच्या बिल्डिंगमध्ये बघितलं पण तिथे तर नाही, या बिल्डिंगमध्ये चालू आहे। बिल्डिंगमध्ये आतमध्ये कोणी कन्फर्म म्हणू नाही शकत का आहेच म्हणून या भागामध्ये कन्फर्म तर बनवू शकतो कारण एरियातल्या लोकांनी बघितलं, आम्ही नाही बघितलं। नक्की सर्चिंग जे आहे ते सुरू आहे। खरं तर ड्रोनच्या साहाय्याने त्यांनी फिरवला सुद्धा होता आणि या सगळ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे त्यांनी केलेला आहे। पाहून आले मात्र सध्या ड्रोनमध्ये जो आहे तो बिबटे अजूनही कॅच झालेला नाही। मात्र पोलीस कुठलेही अनुचित प्रकार घडू नये गर्दी मॅनेज करण्याचं काम जे आहे पूर्णतः करत आहे। पुन्हा ड्रोन जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। ज्या घरांमध्ये शंका व्यक्त केली जातात त्या घरामध्ये बिबट्या दिसतो का हे सगळं पाहण्याचं काम जे आहे ड्रोनच्या माध्यमातून आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। एकीकडे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे तर दुसरीकडे बिबट्या कुठे आहे याचा शोध घेण्याचं काम सुद्धा सुरू आहे। ड्रोन जो आहे तो सोडला जात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे काम केलं जात आहे। आम्हाला बोलायचं आहे की काय 3 तुम्ही स्थानिक नागरिक आहात? हो 3 तासापासून आम्ही वन विभागाला जी आहे माहिती दिलेली आहे आणि 3 तासापासून वन विभागाचा एकही जबाबदार अधिकारी इथे आलेला नाही आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 15 दिवसामध्ये ही 3री घटना आहे की इथे बिबट्या म्हणजे पाहायला मिळत आहे। कुठे ना कुठे हे शासन आणि वन विभाग लापरवाह आहे की जेव्हा या परिसरामध्ये मागील 15 दिवसापासून बिबट्या आणि वाघासारखे वन्य प्राणी इथे दिसत आहे आणि शासन आणि वन विभाग कुठे गंभीर नाही आहे। नक्कीच वन विभाग अजून पोहोचलेला नाही अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। मात्र वन विभागाचे काही कर्मचारी जे आहेत ते सर्चिंग करत आहे। बिबट्या आहे का याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। काही बिबट्या दिसतोय का? बिबट्या मॉर्निंगमध्ये स्पॉट झाला होता, आता तर काही शक्यता नाही पण आमची टीम ऑलरेडी इथे आलेली आहे। वन विभागाची टीम आलेली आहे, रेस्क्यू टीम आलेली आहे, सर्व आपलं काम सुरू आहे। आणखी इन्स्टंटली तर काम वर्क करणार नाही कोणत्या गोष्टीला कारण की तो लेपर्ड आहे आता, कारण की लेपर्ड आहे बाकी इन्स्ट्रुमेंट पण लागणार। भीती वाटते इकडे तिकडे पळायला असावा त्याचा शोध घ्यावा लागणार आहे लवकरात। नाही शोध तर घ्या कारण की सर्व चालू आहे। हो शोध मोहीम जी आहे ती केली जात आहे। वन विभागाचे कर्मचारी सुद्धा आहे, पोलीस विभागाचे मोठे अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण पाहू शकतो असंतोष जो आहे तो सुद्धा नागरिकांमध्ये पाहायला मिळतो आहे। राग आहे की गेल्या 15 दिवसापासून या भागामध्ये होता मात्र झाले। खरं तर अधिवेशन सुरू आहे, बिबट्याच्या संदर्भात अनेक घोषणा मोठमोठ्या होत आहे आणि असं असताना वन विभागाचे कर्मचारी जे आहे ते अधिवेशनामध्ये व्यस्त आहे। त्यामुळे कुठेतरी याकडे दुर्लक्ष होतं का हा सुद्धा प्रश्न आहे। अशा अनेक बाबी जे आपल्याला इथं पाहायला मिळतात। मात्र नागरिकांमध्ये सध्या रोष आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगा? मुख्यमंत्र्यांचं शहर आहे नागपूर शहर, उपराजधानी आहे आणि उपराजधानीमध्ये जर वन विभाग 3-3 तासापासून जर मोक्यावर पोहोचत नसेल तर ही कुठे ना कुठे गंभीर बाब आहे। 15 दिवसापासून या परिसरामध्ये जेव्हा बिबट्या दिसत आहे तर वन विभागाने आता जे आहे 3 जागा ह्या परिसरामध्ये बिबट्या स्पॉट झाला। परवाचीच घटना आहे बाजूला स्पॉट झाला। आता एवढ्या सतर्कतेमध्ये जेव्हा येऊन झालं का पुन्हा ह्या परिसरामध्ये बिबट्या आहे तर वन विभागाचं काम कसं पाहिजे होतं। आज त्याला 3 तासापासून सांगितलं, 5 वाजतापासून बिबट्या इथे स्पॉट झाला आहे, 5 ते 7 लोक गंभीर झालेले आहे। अशा परिस्थितीत वन विभाग आलेला नाही आहे, अजूनपर्यंत आलेला आहे। अभी तक के 7 आदमी गंभीर हो चुका है यहाँ पे और अभी तक वन विभाग वाले का कोई रिस्पांस आया नहीं है। ऐसा ये वन विभाग वाले का लापरवाही चल रहा है सर। ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू आहे। 2 घरांमध्ये दिसल्याची शंका जी आहे मात्र अजूनही या सगळ्या परिस्थितीमध्ये फॉरेस्ट ऑफिसर आहे, काय सांगाल तुम्ही? काय माहिती आहे सध्या प्राथमिक? हे जसं आम्हाला निरोप मिळाला सकाळी 5 वाजता आलेला इथे आणि रेस्क्यू टीम येत आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर वगैरे सगळे टेंगुलरची गन वगैरे असते ते सगळे घेऊन येत आहे। स्पॉट काही लोकांना झालाय पण वन विभागाला अजून म्हणजे ड्रोनमध्ये स्पॉट झालेला नाही। काही ठोस माहिती मिळते कुठल्या भागात लपला असावा? या 2 बिल्डिंगपैकी या 2 बिल्डिंगच्या मध्ये जो भाग आहे तिथे कचड आहे, तिथे तो बसण्याची शक्यता आहे कारण आता दिवस निघल्याच्या नंतर तो मुवमेंट करणार नाही, तो एका ठिकाणी राहतो।
त्यामुळे आता टीम आल्याच्यानंतर आपण रेस्क्यू आतमध्ये जाऊ सगळे आणि त्यांना रेस्क्यू करून पुढील कारवाई करू लगेच. डॉक्टर वगैरे सगळ्यांना बोलावलेलं आहे. हो 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 लगेच येत आहेत. वन विभागाचे कर्मचारी सांगतात टीम येत आहे आणि ते कुठेतरी स्पॉट जे आहे ते शोधण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बिबट्या या दोन घराच्या मधात असण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे. नेमका हा बिबट्या दोन घराच्या कुठे आहे असं आहे तर दुसरीकडे नागरिकांचा असंतोष पाहायला मिळत आहे आणि प्रचंड गर्दी जी आहे ती या भागामध्ये पाहायला मिळत आहे. संतप्त भावना सध्या लोकांच्या आहे कारण गेल्या दोनदा तो बिबट्या खरं तर या भागामध्ये स्पॉट झाला होता. असं असताना 4 ते 5 लोक जखमी झाल्यामुळे आज जो आहे नागरिकांमध्ये मात्र या सगळ्याचा रोष पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला करावे, पिंजराबंद करावे जेणेकरून नागरिकांचा जो रोष आहे तो शांत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, पारडी, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.